कोयना धरणाच्या नदी विमोचकातून नदीपात्रामध्ये होणारा 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाच्या पाण्याची मागणी कमी झाल्यामुळे विसर्ग बंद. दिवसेंदिवस उजनी धरणाच्या पाणी प्रदूषणामध्ये वाढ. आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचं निरीक्षण. जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये जागर. महापालिकेकडून मीठ आणि साखर जनजागृती अभियान हाती. 1 लाख मुंबईकर उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. मुंबईमध्ये रेल्वे प्रशासनाकडून नालेसफाईला गती. मध्य रेल्वेची 75% तर पश्चिम रेल्वेची 80% सफाई पूर्ण. ठाणे जिल्ह्यामध्ये 7 महापालिका आणि 2 नगर परिषदांमध्ये 700 धोकादायक इमारती, 289 धोकादायक इमारती एकट्या भिवंडीमध्ये असल्याची माहिती समोर. मीरा भाईंदर रेल्वे स्थानकामध्ये तिकीट तपासणी मोहीम. फुकटामध्ये रेल्वे प्रवास करणाऱ्या 500 प्रवाशांना दणका. 1,70,000चा दंड वसूल. मुंबईमध्ये अनधिकृत स्टुडिओंना आळा बसणार. सिनेमा, मालिका, जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी नैसर्गिक क्षेत्र वगळून तात्पुरतं स्टुडिओ उभारण्यास लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता. पुण्यातल्या बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामाला स्थगिती. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीचे मुख्य सचिवांना पत्र. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल याचिकेवर निर्णय होत नाही तोवर कामाला स्थगिती. धनगर समाजामधील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेता येणार. राज्य सरकार योजनेच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करणार. अॅप्लिकेशनच्या विकासासाठी 48 लाखांच्या खर्चाला मान्यता. पुण्यामध्ये मुसळधार पावसानंतर कुठेही पाणी शिरता कामा नये. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुणे पालिका अधिकाऱ्यांना सूचना. राज्यामधील शिक्षण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी कृती दलाची स्थापना होणार. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश. पुण्याच्या भोसरी एमआयडीसीमधील कंपनीच्या अकाउंटंटला फेक मेसेज करून 1,95,00,000 फसवणूक. अवघ्या 24 तासामध्ये आरोपीला गुजरातमधून अटक. सायबर पोलिसांची कारवाई. 2025च्या अखेरपर्यंत जगामध्ये 20 कोटीहून अधिक इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर धावतील. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं आपल्या अहवालामध्ये वर्तवला अंदाज. देशाच्या वस्तू निर्यातीमध्ये कृषी, औषधी, इलेक्ट्रॉनिक आणि अभियांत्रिकी वस्तूंची एकूण हिस्सेदारी 50%हून अधिक. भारताच्या $437.42 अब्ज निर्यातीमध्ये अभियांत्रिकी वस्तूंची हिस्सेदारी सर्वाधिक 26.67%. पुढील वर्षी होणाऱ्या यूपीएससी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. पूर्व परीक्षा 24 मे रोजी तर मुख्य परीक्षा 21 ऑगस्ट 2026 ला होणार. हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ. सिंगापूरमध्ये 28% रुग्णांची वाढ. सिंगापूरमध्ये 14,200 रुग्ण. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल पुढच्या आठवड्यामध्ये अमेरिका दौऱ्यावर. भारतीय व्यापार शिष्टमंडळ दोन्ही देशांमधील अंतरिम व्यापार करारावर चर्चा करणार. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये देशामध्ये यंदा साखर उत्पादनामध्ये 18% घट. यंदा 257.40 लाख टन साखरेचं उत्पादन. उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. शहा दिल्लीमध्ये आल्यानंतर भाजप शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली. अरुण जेटलींनीही शहांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. राऊतांचा शहांवर आरोप. ईडीनं मला अटक करण्याच्या एका दिवस आधी शिंदेंचा फोन आलेला. शहांशी बोलू का? शिंदेंनी विचारलेलं तर शहांशी बोलण्याची गरज नाही, मी समर्थ असं शिंदेंना म्हणालो. राऊतांची माहिती. मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव कोर्टाचं वॉरंट. 2 जूनला कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. संजय राऊतांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी वॉरंट. अंधेरी पूर्वकडून न्यू एम्पायर इंडस्ट्रीज जवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. शेकडो लिटर पाणी वाया. पालिका पाणीपुरवठा विभागाची टीम घटनास्थळी दाखल. हिंगोलीमधील मार्केटमध्ये भुईमुगाची आवक वाढली. भुईमुगाला 4,000पासून 5,300 रुपयांपर्यंत भाव. शेतकऱ्यांकडून भाववाढीची मागणी. सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये पावसाचा द्राक्ष शेतीला मोठा फटका. शेतकरी विलास पोळ यांचं लाखोंचं नुकसान. जळगावच्या भुसावळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. परिसरात सखोल भागामध्ये पाणी शिरलं. वेल्हाळे गावामध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. जळगाव जिल्ह्यामध्ये 5 दिवसांच्या अवकाळी पावसामुळे 16,000हून अधिक शेतकऱ्यांना फटका. तब्बल 10,267 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. पहिल्याच पावसामध्ये पुणे सातारा महामार्ग पाण्यामध्ये. रस्त्याचं अर्धवट काम. राडारोडा मोकळा करून पाणी साचण्याची समस्या दूर करण्याची मागणी. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये 6.85 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळीमध्ये किंचित वाढ. जलसंपदा विभागाची माहिती.